दरिद्र म्हणतात कुणाला? ज्याला देवाने भरपूर दिलंय पण एखादा गरीब याच्या दारात आला तर भिक्षास वाढण्यासाठी ज्याचा हात समोर सरसावत नाही तो जगातला सगळ्यात दलिंदर माणूस आहे गड्या, सगळ्यात दलिंदर माणूस आहे. दान धर्म करण्यासाठी ज्याचा हात खिशात जात नाही, 10 रुपये काढून देत असताना जो 50 वेळा विचार करतो. एखादा गरीब जर दारात आला आणि म्हणत असेल, सावकार पुरीचं लग्न आलंय हो सावकार 8 दिवसावर. अचानक समोरची मंडळी हुंड्याची मागणी करते. हुंडा दिला नाही ना तर माझ्या पोरीचं लग्न मोडेल, आणि लग्न मोडलं तर माझी लेक तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल हो सावकार. 8 दिवसावरती लग्न आलंय, मला फक्त 10,000 रुपये कमी पडतात हो सावकार. सगळ्या गावात मागितले हो पण कुणीच मदत केली नाही सावकार. आशेन आलो हो मी तुमच्या दारात, मला रिकाम्या हाताने परत पाठवू नका हो सावकार. 6 महिन्याच्या तुमची पै ना पै फेडल्याशिवाय राहणार नाही. मरताना देवाचं नाव घेणार नाही हो सावकार, पण तुम्ही जर मला मदत केली ना, तुमचं नाव घेतल्याशिवाय मी मरणार नाही. आशेने आलो तुमच्या दारात, माझा पदर रिकामा जाऊ देऊ नका. माझ्या पोरीचा आशीर्वाद लागेल हो सावकार तुम्हाला. असा एखादा गरीब व्यक्ती जर विनवणी करत असेल तर त्या श्रीमंताने म्हणलं पाहिजे, रामभाऊ तुला 10,000च पाहिजेत ना, 10 काही 15 घेऊन जाय. जेव्हा परत करायचे तेव्हा कर. तुझी इमानदारी तुझ्याजवळ आणि माझी इमानदारी माझ्याजवळ. अरे आम्ही श्रीमंत माणसं धाब्यावर मित्रांसोबत पार्टी करायला बसलोत ना तर लाख रुपये खिशातून गळतात रे रामभाऊ. त्या 10,000 जर तुझ्या पोरीचं लग्न पार पडत असेल तर 10 काय हे 12 हे 15,000 घेऊन जा आणि आपल्या पोरीचं लग्न थाटा माटात पार पाड. द्यायचंय तेव्हा परत दे, नाही तर माझ्याकडून तुझ्या पोरीच्या लग्नात अन्नदान कर या 15,000चं. ऐकताय तुम्ही? असा जर तो श्रीमंत व्यक्ती गरीबाला दिलासा देत असेल तर मी म्हणेल गड्या त्या माणसाला माणूस म्हणून जगायचा आणि मरताना माणूस म्हणून मरायचा अधिकार असेल. पण तो श्रीमंत व्यक्ती गरीबाच्या गरिबीचा जर गैरफायदा घेत असेल आणि म्हणत असेल, रामभाऊ दिले असते कडे 10,000 पण आपला जगावरचा विश्वास उडाला. एक काम कर, तुझ्या अर्धा एकर जमिनीचा तुकडा माझ्याकडे गहाण ठेव, मी तुला 10,000ची मदत करतो, पण अर्धा एकर जमिनीचा तुकडा माझ्याकडे गहाण ठेव. असं जर तो म्हणत असेल तर क्षमा मागून सांगते मायबाप, श्रीमंत जर गरीबाच्या गरिबीचा गैरफायदा घेत असेल तर ते रक्त मी माझ्या महाराष्ट्रातलं नक्कीच समजणार नाही. नक्कीच त्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट असेल. करावं लागेल आम्हालाही परीक्षण. माणूस म्हणतात कुणाला, अरे गरजेच्या वेळी तरी आपले हात धावून गेले पाहिजेत ना, एरवी नका का जाईन ना तुम्ही. किसी के काम जो आई, सगळे साऊंड चालू आहेत का? माझा आवाज येतो का तुम्हाला? मी हानो घेईन तुमच्या पुढे बरं का. मागच्या महिला आवाज येतो का? पराया दर्द पनाई उसे इंसान कहते. गरजेच्या वेळी जो धावून जात असेल, एक वाक्य लक्षात घ्या माई बाप, मला सांगा देणारा मोठा असतो का घेणारा मोठा असतो? कोणता? देणारा मोठा आहे, घेणारा लहान आहे. सांगू तुम्हाला, आजही पहा तुम्ही, पाणी देणाऱ्या ढगांकडे पाण्याची श्रीमंती जरी कमी असली आणि समुद्राकडे पाण्याची श्रीमंती जरी भरपूर असली तरी समुद्र घेत राहतो, म्हणून त्याचं स्थान नेहमी ढगाच्या खाली आणि ढगाचं स्थान वर आहे. बरोबर आहे ना? देणारा नेहमी मोठा असतो, घेणारा लहान असतो. देणाऱ्याचा हात असा असतो पा, घेणाऱ्याचा हात असा असतो. देणाऱ्याचा हात असा असतो, घेणाऱ्याचा हात असा असतो. मधमाशी मूर्ख आहे लेकाची, मध गोळा करत राहते, गोळा करत राहते. आपणही खात नाही, लोकांनाही खाऊ देत नाही. आलं की डसती. बरोबर आहे ना? आलं की डसती. एक दिवस कोणीतरी बिडी पेटून येतं, गौरीचा खांड जाळून आणतं आणि अख्खं मवळ वळून नेल्याशिवाय राहत नाही.
तुला ना मला आणि घाल कुत्र्याला. असेल त्यानं स्वतःच्या हाताने दान केलं पाहिजे. नंतर मग ते धन होतं कोल्याचं आणि कुत्र्याचं. मला काय म्हणायचं तुम्हाला चांगलं कळते. जोपर्यंत आपल्या हातात सत्ता आहे, संपत्ती, आपल्या हाताने आपलं धन योग्य मार्गी लावा. आपलं धन सन्मार्गी. कोण म्हणतं की श्रीमंतीला सुगंध नसतो? ज्या कपाटामध्ये तुम्ही, ज्या तिजोरीमध्ये एका बाजूला सोनं ठेवतात, त्याच कपाटामध्ये एका बाजूला संस्कृती सुद्धा ठेवा. संस्कृती म्हणजे सोन्याला सुद्धा असलेला सुगंध आहे. ज्या घरामध्ये संस्कृती नाही, नुसतं सोनं आहे, ते सोनं एकतर जळेल तरी, नाही तर मग बुडेल तरी. द्वारकेत सोनं भरपूर होतं, संस्कृती राहिली नाही, मग द्वारका बुडाली गेली. लंकेत सोनं भरपूर होतं, संस्कृती राहिली नाही, लंका जळाली गेली. लंका, द्वारका, अमेरिका, आफ्रिका, अटलांटिका, चिंताच करू नका पा. एकतर जळेल तरी, नाहीतर मग बुडेल तरी. संस्कृती आणि सोनं, संपत्ती आणि संस्कृती एकत्रित असणं, हा सोन्याला आणि संपत्तीला असलेला सुद्धा सुगंध आहे. आज आम्ही एवढे पोरं शिकवलेत आमचे, आम्ही त्यांना पैसा कसा कमवायचा याची अक्कल दिली. फक्त पैसा खर्च कसा करायचा याची सुद्धा अक्कल आम्ही देत नाही. धन नुसतं जमवायचं कसं? कोणताही बाप हेच सांगतो आपल्या लेकराला, तुला मोठं व्हायचंय, नोकरीला लागायचंय आणि लाख रुपये पगाराची नोकरी कमवायची. पण असा एखादा इमानदार बाप उठावा, त्याने पोराच्या हाताला धरवा, मारुतीच्या मंदिराकडे न्यावं. बाळा, याला आपल्या धर्माचा देव म्हणतात, नमस्कार करी. इथे संस्कृती आणि संपत्ती एकत्रित असलं पाहिजे. ज्याच्याकडे धर भरपूर आहे पण ज्याच्याकडे विचाराचं दारिद्र्य आहे ना, तो जगातला सगळ्यात मोठा दलिंदर माणूस आहे. सांगू तुम्हाला दरिद्र कोणाला म्हणतात? कोटीच्या बंगल्यात राहतो, 50 लाखाच्या गाडीत फिरतो, पण तरी सुद्धा ज्याला असं वाटतं की दारिद्र्य रेषेमध्ये आपलं नाव असावं, हे रेषेवरचे दलिंदर येतं. सुदामजी गरीब होते, गोष्ट जरी खरी असली तरी सुदामजी दरिद्र आहेत असं म्हणणं मात्र दादांत चुकीचं आहे. चरित्र आहे एका ब्राह्मणाचं, चरित्र आहे देवाच्या भक्ताचं, चरित्र आहे एका मित्राचं. सुदामजी गरीब होते हे म्हणणं बरोबर आहे, पण सुदामजी दरिद्र होते असं म्हणणं मात्र दादांत चुकीचं आहे. सुदामजीच्या घराचं छप्पर असं आहे की 24 तास चंद्र आणि सूर्याचा प्रकाश सुदामजीच्या घरात उजेड देतो. ही गोष्ट जरी खरी असली, सुदामजी दरिद्र आहेत असं म्हणणं दादांत चुकीचं आहे. बसू द्या ना, बसले आता जिथं तिथं. सुदामजीच्या अंगावरती घालण्यासाठी पूर्ण वस्त्र नाही, ही गोष्ट जरी खरी असली तरी सुदामजी दरिद्र होते हे म्हणणं दादांत चुकीचं आहे. सुदामजीच्या घरात उंदीर आणि घुशींनी शिरावं तर कदरून कदरून उंदीर आणि घुशी घरं सोडायची, जे खायला अन्नाचा एक कणही नसायचा. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुदामजी दरिद्र होते असं म्हणणं दादांचं चुकीचं आहे. कृष्णस्यासीत सखा कशी ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय.